नमस्कार मित्रांनो आत्ताच मागच्या काही दिवसापूर्वी हैदराबादमध्ये एका खाजगी शाळेमध्ये नर्सरीची फी 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे त्या पालकाला कर्ज काढून EMI करण्याची वेळ आली आणि जेव्हा ही सगळी गोष्ट माध्यमासमोर आली तेव्हा या विषयाबद्दल एक चर्चा सुरू झाली। मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शाळा हा आपल्या सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे, पण तो हक्क आता हक्क न राहता श्रीमंत, हुशार आणि धूर्त बिझनेसमॅन लोकांचा गरिबांचे पैसे लुटून खाण्याचा धंदा बनला आहे। आता माझे हे शब्द तुम्हाला खूप हार्श वाटत असतील, पण रियालिटी हीच आहे। मित्रांनो, आपल्या संविधानानुसार शिक्षणाला आपण आपला मूलभूत अधिकार मानत आहोत आणि त्याचमुळे आपल्या कायद्यानुसार देशातील प्रत्येक शाळेला 25% जागा ह्या गरीब मुलांसाठी राखून ठेवणं बंधनकारक असतं। पण आज आपल्या देशामधील 80% प्रायव्हेट शाळा या नियमांना फॉलो करत नाहीत। मित्रांनो, नर्सरी प्रवेश हे जे प्रकरण आपण आता बघितलं त्यामध्ये थोडं जर आपण डिटेलमध्ये पाहिलं तर 1,91,000 ही फक्त ट्युशन फी होती। त्यामध्ये ॲडमिशन फी, इनिशिएशन फी आणि इतर सगळ्या छुप्या फी मिळून 2,51,000 एवढा खर्च त्या मुलाच्या नर्सरी प्रवेशाचा झाला, म्हणजे महिना 20,000 रुपयापेक्षा जास्त। मित्रांनो, आजही आपल्या देशाची अशी परिस्थिती आहे की देशातील मोस्ट ऑफ द लोकांचा अख्ख्या परिवाराचा इन्कम सुद्धा 20,000 पेक्षा जास्त नसतो। मग हे काय चाललंय? हे चाललंय शिक्षणाच्या नावाखाली काळ्या पैशाचा एक खूप मोठा बाजार। मित्रांनो, आपल्या देशामध्ये शाळा चालवण्यासाठी एक नियम आहे, तो म्हणजे त्या न नफा तत्वावर चालवाव्या लागतात। पण प्रत्यक्षात मात्र या शाळेंचा एवढा मोठा नफा होत आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही। म्हणजे शाळेच्या ट्रस्टच्या नावाखाली घेतलेली जमीन, स्वतःच्याच कंपन्यांना छुप्या पद्धतीनं वस्तूंचे दिलेले आर्थिक व्यवहार, महागडे युनिफॉर्म आणि पुस्तकं यातील काळा बाजार आणि बोगस फी हेड्स या सगळ्यामधून या शाळा लाखो करोडो रुपये कमवतात। बरं, या शाळेतील शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्यांसारखंच लुबाडलं जातं आणि यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही नक्की बघा। बरं मित्रांनो, या शाळा कुठल्या प्रकारे पालकांच्या खिशावर डल्ला मारतात तर त्यातला एक नंबर आहे युनिफॉर्म, दुसरं म्हणजे आहे पुस्तकं। उदाहरणार्थ, शाळेमध्ये NCERT ऐवजी खाजगी महागडे पुस्तकं घ्यायला भाग पाडलं जातं आणि त्या पुस्तकांच्या कमिशनमधून खूप मोठा नफा या शाळा कमवतात। जर तुम्ही फी हेड्स बद्दल बोलाल तर डेव्हलपमेंट फंड असेल, स्मार्ट क्लासेस चार्ज असेल, स्पोर्ट फी असेल, कम्प्युटर लॅब फी असेल, यांना अशा अनेक गोष्टींच्या नावाखाली फी वसूल केली जाते। वार्षिक उत्सव, सहल हे सगळं विद्यार्थ्यांच्या खर्चातून केलं जातं आणि ते अतिशय कमी खर्चात करून उरलेला सगळा पैसा ट्रस्टच्या खात्यामध्ये जातो। मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आजही पुण्यासारख्या आपल्या शहरामध्ये लहान मुलांच्या 1ली ते 5वी पर्यंतच्या फी करोडोमध्ये असणाऱ्या शाळा आहेत आणि आपला समाजही या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणात बळी पडतोय। म्हणजे आजकाल कोणती शाळा विद्यार्थ्यांना किती ज्ञान देणारी आहे हे बघण्याऐवजी आजकाल समाजामध्ये मुलांना शाळेमध्ये घालणं हे एक स्टेटस सिम्बॉल बनलं आहे। माझा मुलगा कुठल्या शाळेत जातो, तुमचा मुलगा कुठल्या शाळेत जातो, या तुलनेमध्ये आजकालचे पालक लाखो रुपयांच्या कर्जामध्ये बुडत आहेत। बरं मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर उपाय काय आहे? तर आपल्या देशामध्ये शिक्षणासंदर्भातले जे पण कायदे आहेत ते कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत। प्रायव्हेट शाळेतील शिक्षकांना किमान वेतन आणि जॉब सिक्युरिटी मिळणं गरजेचं आहे। शाळेतल्या फी नियंत्रित करणारी एक स्वतंत्र संघटना गव्हर्नमेंटने बनवणं गरजेचं आहे आणि या सगळ्या शाळेंचं आर्थिक वार्षिक ऑडिट घेणं सुद्धा गरजेचं आहे। पण मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये होणं किती अवघड आहे, कारण की यातल्या बऱ्यापैकी मोठमोठ्या शाळा आणि कॉलेजेस हे मोठमोठ्या राजकारणी लोकांचेच असतात आणि साहजिकच आहे की तेच लोक स्वतःच्याच काळ्या पैशाला बुडवण्याचे कायदे का बनवतील? असो मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर ॲक्च्युअल काय उपाय आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।